वाढीव टप्पा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि तसा आदेश काढला. त्याला 8 ते 10 महिने झाले, परंतु याबद्दल शासनानं कोणत्याही प्रकारची हालचाल दाखवलेली नाही. तसं पाहता आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जर एखादा शासनाने निर्णय काढला झाला असेल तर त्या निर्णयानुसार त्या शाळांना जे अनुदान द्यायचं आहे त्याची आर्थिक तरतूद करणं ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु शासन डोळे झाक करतं आहे, वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगतं आहे. आम्ही शिक्षक समाज घडवतो, आम्ही काय चोऱ्या करत नाही, दरोडे घालत नाही, समाजाला घडवण्याचं काम करतो आहे. आमच्या पोटात नसेल तर ओटात येणार कसं, आणि किती आंदोलनं करायची आणि किती वर्षे आंदोलनं करायची. अनेक शिक्षक काही पगार न घेता रिटायर झाले, काही आता रिटायर होते. मग एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलनं किती करायची याचा विचार शासनानं केला पाहिजे. नाही करतात ना, परंतु शिक्षक आमदारांना अनेकदा आम्ही सांगितलं आहे, तुम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावरती बसता, तुम्ही आंदोलन करता, किती वेळ करता? 5 मिनटं 10 मिनटं. आमची विनंती अशी आहे की आम्ही जे आझाद मैदानात बसलो आहे, आमच्याऐवजी तुम्ही सर्व शिक्षक आम्हाला एकत्र या, ह्या आझाद मैदानामध्ये आमच्या प्रश्नासाठी बसा, म्हणजे एका दिवसामध्ये प्रश्न भेटेल. जर आम्ही सगळे शिक्षक जर एकत्र येत असू तर तुम्ही शिक्षक आमदार एकत्र का येत नाही, हा आमचा प्रश्न त्यांना आहे. आम्ही म्हणणार नाही, कारण कोणतंही शिकवण्यासाठी कोणतं आंदोलन कोण करत नाही, ते आमच्या प्रश्नासाठीच करतात. परंतु त्याची तीव्रता त्यांनी वाढवायला पाहिजे. नुसतं बसलं, जाऊन फोटो सेशन केलं हे न करता प्रत्यक्षात तुम्ही ही आझाद मैदान ही रणभूमी आहे, या मैदानातून ते सगळे शिक्षक आमदार झालेले आहेत. मग आमच्या प्रश्नासाठी तुम्ही ते येऊन बसा ना, आम्ही आमच्या शाळेत जाऊन बसतो, शिकवतो. तुम्हाला आम्ही निवडून दिले ना, निवडून दिला असेल तर त्याचा मोबदला आम्हाला ह्या अनुदानाच्या स्वरूपात मिळवून द्या, हीच विनंती आमची. जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार.